आपण पाहतो आहोत कशा प्रकारे महालक्ष्मी एक्सप्रेस रखडून पडलेली आहे। जवळपास 2 तासांपासून महालक्ष्मी एक्सप्रेस एकाच जागी उभे अंबरनाथ परिसरामधील ही दृश्य आपण पाहतो आहोत। त्यामुळे कोल्हापूरवरून मुंबईकडे येणारे हे प्रवासी आता रेल्वे ट्रॅकवर उतरून पायी आपलं घर गाठताना दिसतात। ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। एकीकडे महालक्ष्मी एक्सप्रेस उभी आहे, जवळपास 2 तासांपासून ही एकाच जागी उभी आहे। मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस मुंबई शहरात पडत आहे आणि त्याचा परिणाम रेल्वे सेवेला पडला आहे। मी सध्या महालक्ष्मी एक्सप्रेस आहे जी कोल्हापूरवरून मुंबईकडे जाणारी आहे। तर एक्सप्रेस बघितली, ह्या एक्सप्रेसमध्ये जे प्रवासी आहेत ते गेल्या तब्बल 1.5 तासांपासून या ठिकाणी खोळंबले आहेत, कारण की पांडुप रेल्वे स्थानका परिसरात रुळावर पाणी भरल्याने जे रेल्वे सेवा आहेत त्या फक्त ठाण्यापर्यंत सुरू आहे। त्यामुळे त्याचा फटका एक्सप्रेसला देखील पडला आहे। हे जर आपण बघितले, ही महालक्ष्मी एक्सप्रेस आहे आणि ह्या महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये हे जे प्रवासी आहेत हे देखील आता ह्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहेत। आपण जर बघितलं, काही प्रवाशांनी असं देखील सांगितलं आहे की ह्या एक्सप्रेसमध्ये पिण्याच्या पाण्याची देखील गैरसोय ह्या ठिकाणी